ग्लास. ग्लास म्हणजे काय? काच. मग आता काचेचं जे काही रचना असते किंवा त्यामध्ये कुठल्या प्रकारचे पदार्थ वापरली जातात त्याचा आपण अभ्यास करू. तर काच ज्या वेळेस शोधली गेली तर तिचा शोध हा मानवाला अचानक लागला. मग आता अचानक कसा लागला तर त्यासाठी एक स्टोरी आहे. मग ती स्टोरी काय आहे की काही फिनिशियन जे व्यापारी होते ते एका वाळवंटामध्ये स्वयंपाक करत होते. मग त्यांनी काय केलं, त्यांची जी काही स्वयंपाकाची भांडी होती त्या भांड्यांना त्यांनी चुन्याचा आधार दिला होता. मग ज्यावेळेस त्यांचा स्वयंपाक बनवून झाला आणि त्यांनी काय केलं, ती जी भांडी होती ती खाली उतरून ठेवली. तर त्यावेळेस त्यांना असं निरीक्षणात आलं की त्यांना एक काहीतरी पारदर्शक पदार्थ मिळाला. जो पदार्थ हा थोडासा टणक होता पण तो ठिसूळही होता. मग त्यांना असं काहीतरी नवीन पदार्थ तयार झाला असं समजलं. मग ह्याचा त्यांनी असा तर्क लावला की आपल्याला काहीतरी काचेसारखं म्हणजे एक असं ट्रान्सपरंट पारदर्शी मटेरियल हे तयार झालं आहे. मग याच्याच आधारावर पुढे जाऊन संशोधन झालं आणि त्यापासून असं कळालं की ही जी काच असते ही बेसिकली वाळू आणि चुनखडी यांच्यापासून बनलेली असते. म्हणजे ज्यावेळेस वाळू आणि चुनखडी एका विशिष्ट तापमानाला तापवले जातात त्यापासून आपल्याला एक असा पारदर्शी पदार्थ तयार होतो आणि त्यालाच काय म्हणतात, त्याला काच असं म्हणतात. मग ही जी वाळू असते, वाळूमध्ये काय असतं, त्याला सिलिकॉन ऑक्साईड असं म्हणतात किंवा त्याला बेसिकली सिलिका असं म्हणतात. मग सिलिका आणि सिलिकेट्स यांचं मिळून जे काही मिश्रण तयार होतं त्या मिश्रणाला तापवल्यानंतर आपल्याला पारदर्शी पदार्थ मिळतो आणि त्याला काच असं म्हणतात. मग ही काच ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीची असू शकते. म्हणजे बोरोसिलिकेट काच किंवा सिलिकेट काच, त्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. पण त्यामध्ये काय आहे, तुमचं जो काही वाळू असेल ते एक सेम असेल, म्हणजे ते सगळ्यांमध्ये सारखीच असेल. सिलिका ही सगळ्यांमध्ये सारखी असेल, पण बाकीचे जर काही पदार्थ त्यामध्ये बदलले तर त्या हिशोबाने त्याचं नाव हे बदलत जातं. मग ही जी काही काच असते ती इंडस्ट्रीमध्ये कशी तयार करतात किंवा त्याच्या पद्धती काय आहेत, तर त्यामध्ये आपण पहिलं बघूया. तर यामध्ये काय केलं जातं, ज्यावेळेस काचेची निर्मिती केली जाते त्यावेळेस त्यामध्ये त्याच्यामध्ये काही घटक वापरले जातात. तर मग ती घटक कोणते असतात, त्यामध्ये जनरली वाळू, आपली चुनखडी, त्याच्यानंतर मॅग्नेशियम डायऑक्साईड आणि सोडा ह्यांचं सगळ्यांचं मिश्रण केलं जातं आणि हे मिश्रण एका तापमानाला तापवलं जातं. पण हे मिश्रण तापवण्यासाठी जनरली 1700 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान लागतं. आणि हे जे काही आपले जी वाळू असते तर ती वाळू जनरली 1700 डिग्री सेल्सिअसला तापायला म्हणजे वितळायला सुरुवात होते. मग हे जे काही तापमान असतं हे तापमान कमी करण्यासाठी ते काय करतात, त्यामध्ये थोडे काचेचे तुकडे टाकतात. मग त्यामुळे काय होतं, त्यामुळे ते जे काही मिश्रण असतं ते जनरली 850 डिग्री सेल्सिअसला ते वितळायला लागतं किंवा मेल्ट व्हायला लागतं. मग हे सगळं मिश्रण ते एकत्र झाल्यानंतर एकजीव करून ते जनरली 1500 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवलं जातं आणि तापवल्यानंतर ते मेल्ट व्हायला लागतं आणि त्यापासनं काय तयार होतं, त्यापासनं एक असा पारदर्शी पदार्थ तयार होतो आणि त्यालाच काय म्हणतात, त्याला काच असं म्हणतात. मग ही जी काही पद्धत आहे किंवा ही निर्मितीची जी काही प्रक्रिया आहे याला काय म्हणतात, याच्यापासून जी काही काच बनते हिला सिलिकेट काच असं म्हणतात. मग सिलिकेट का, कारण त्याच्यामध्ये आपण वाळू वापरलेली आहे म्हणून याला म्हणतात सिलिकेट ग्लास किंवा सिलिकेट काच. ह्याचे गुणधर्म काय आहेत तर आता आपण ते एक एक करून बघूयात. मग ह्याचा पहिला जो गुणधर्म आहे त्यामध्ये काय आहे, काच ही जी काही बनली जाते तर ती काच ही त्याची जी काही घनता असते ती काचेची घनता जनरली त्यामध्ये काय प्रेझेंट आहे किंवा त्यामध्ये काय टाकलेलं आहे त्याच्यावर अवलंबून असते. तसेच काच ही उष्णतेची दुर्वाहक आहे. म्हणजे त्यामधनं जर उदाहरणार्थ म्हणजे त्या जी काही काच मटेरियल असतं त्यामधनं उष्णता ही कमी प्रमाणामध्ये वाहून दिली जाते. उदाहरणार्थ जर आपण एखादा काचेचा तुकडा घेतला आणि त्याला खूप उष्णता दिली आणि त्याला पटकन थंड करण्याचा जर प्रयत्न केला तर काय होईल, तिचे तुकडे होतात किंवा ती तुटते. मग यावरून काय कळतं की तिला जास्त उष्णता ही दिल्यानंतर ती तुटू शकते, म्हणजे त्याच्यामधनं कमी उष्णता ही जाऊ शकते. तसेच काच ही विद्युत जी धारा असते, आपलं जे काही करंट असतं त्याची काय असते, दुर्वाहक असते. म्हणजे त्यामधनं आपली विद्युत धारा ही जाऊ शकत नाही, म्हणजे ते इन्सुलेटर म्हणून वापरली जाते.
तसेच बरेचसे जे काही काचेचे मटेरियल असतात त्यामधनं प्रकाशाचे परावर्तन होते किंवा त्यामध्ये प्रकाश हा शोषला जात नाही. मग त्याचा वापर आपण बऱ्याचशा ठिकाणी करू शकतो. जिथे आपल्याला रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन शिकायचं असेल त्या केसमध्ये ही जी काही आपली काच मटेरियल असतं ते आपण वापरलं जातं. पण ह्या काचेमध्ये जर एखादे दुसरे ऑक्साईड्स, उदाहरणार्थ व्हॅनेडियम ऑक्साईड, आयर्न ऑक्साईड हे जर टाकले तर काय होतं, त्यामध्ये बराचसा प्रकाश हा शोषला जातो. मग त्यामुळे काय होतं, प्रकाशाचं परावर्तन हे कमी होतं पण प्रकाशाचं शोषण हे जास्त होत असतं. तसेच काच काय असते, काच ही मृदू असते. म्हणजे त्याला तापवल्यानंतर आपण आपल्या विषनुसार म्हणजे आपल्या हिशोबानुसार आपण त्याला काय करू शकतो, आकार हा देऊ शकतो. म्हणजे त्याचे आकार हे बदलू शकतो. मग ही सगळी काय झाली, ही काच जो काही पदार्थ आहे याची गुणधर्म झाली. मग आता ह्या जे काही काच आपण आतापर्यंत बघितल्या त्याचे प्रकार कोणते आहेत आणि त्याचे उपयोग काय काय आहेत आपण ते बघूया. आता त्यामध्ये सर्वात पहिली काय आहे, सिलिका काच किंवा सिलिकेट. तर त्यामध्ये काय असतं, ही जी काही काच असते ही सिलिकापासून म्हणजेच वाळूपासून बनवली जाते. मग याचे गुणधर्म काय किंवा ही कुठे वापरली जाते. ज्यावेळेस आपण त्याला उष्णता देतो त्यावेळेस काय होतं, त्याचं प्रसरण हे कमी प्रमाणात होतं किंवा जनरली होतच नाही. ज्यावेळेस जे काही आपले आम्ल आणि आम्लारी असतात म्हणजेच ॲसिड आणि बेसेस असतात ह्यांचा देखील परिणाम ह्या काचेवर होत नाही. आणि म्हणून याचा वापर हा जनरली प्रयोगशाळेमध्ये जे काही आपली उपकरणं असतात तर त्यामध्ये ती जी काही काचेची जी भांडी असतात ती जनरली ह्या सिलिका काचेपासून बनवली जातात. मग हा त्याचा काय झाला, हा त्याचा उपयोग झाला. आता दुसरं काय आहे, बोरोसिलिकेट काच. ह्यामध्ये काय असतं, वाळू म्हणजेच आपली सिलिका असते, चुनखडी असते आणि त्याच्यामध्ये बोरॉन डायऑक्साईड असतं. मग बोरोसिलिकेट त्याला याच्यामुळे म्हणतात कारण त्याच्यामध्ये काय असतं, बोरॉन देखील प्रेझेंट असतो. ही काच जनरली आपले जे काही औषधं जी ठेवली जातात तर त्या बॉटल्स जनरली ह्या बोरोसिलिकेट काचपासून बनवल्या जातात. कारण ज्या काही आपल्या औषधी वस्तू असतात त्या औषधांचा त्या बोरोसिलिकेट काचवर कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर परिणाम हा होत नाही. आणि म्हणून ज्या काही आपल्या औषधी वस्तू असतात त्या जनरली बोरोसिलिकेटपासून बनलेली जी काही काच असते त्या मटेरियलमध्ये जनरली त्या ठेवल्या जातात. आता तिसरा प्रकार आहे काय आहे, अल्कली सिलिकेट. ही काच कशापासून बनली असते तर जनरली ही काच आपला जो काही सोडा असतो, आता सोडा काय असतो तो अम्लारी धर्मी असतो म्हणजे तो बेसिकलाच अजून काय म्हणतात त्याला अल्कली असं म्हणतात. आणि म्हणून ह्या काचेचं नाव काय आहे, अल्कली सिलिकेट्स. ही जी काच असते यामध्ये काय असतं, यामध्ये सोडा आणि जो काही आपली वाळू असते यांना तापवल्यानंतर जे काही मिश्रण बनतं त्यापासनं हे अल्कली सिलिकेट्स हे बनली जातात. मग ही जी काही काच बनते ही पाण्यामध्ये सोल्युबल असते म्हणजे ती विद्राव्य असते. मग ती पाण्यात सोल्युबल असल्यामुळे त्याला वॉटर ग्लास असं देखील म्हणलं जातं. तसेच चौथा प्रकार काय आहे, लीड सिलिकेट. म्हणजेच काय, ह्यामध्ये काय असेल, ह्यामध्ये लेड ऑक्साईड हे प्रेझेंट असतं. लेड ऑक्साईड सोबत काय काय असेल, वाळू, सोडा ह्या सगळ्यांचं जे काही मिश्रण बनतं त्याला काय म्हणतात, त्याला लीड सिलिकेट असं म्हणतात. मग हे कुठे वापरतात तर जनरली हे जे काही लीड सिलिकेट्स असतात यांच्यापासून ही काच जी बनते ही काच अगदी ट्रान्सपरंट म्हणजे खूप पारदर्शी असते. आणि म्हणून आपले जे काही लाईट्स असतात, जे काही बल्ब असतात त्या बल्बचं जे काही कव्हर असतं जनरली किंवा ते बल्ब जनरली त्याच्यापासून बनवली जातात. तर मग त्या केसमध्ये त्याच्या ट्रान्सपरन्सीमुळे ते बल्ब बनवण्यासाठी ह्या काचेचा उपयोग हा केला जातो. आता पुढचा प्रकार काय आहे तो आहे प्रकाशीय काच म्हणजेच ऑप्टिकल ग्लास. ही जी ऑप्टिकल ग्लास असते यामध्ये काय असतं, यामध्ये सेम वाळू असेल, त्याच्यानंतर सोडा, त्यानंतर बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्यापासून ही काच ही बनली जाते. मग ही काच ही जनरली कुठे वापरतात तर ही काच जनरली आपले जे काही लेन्सेस असतात त्यामध्ये ही ऑप्टिकल काच ही वापरली जाते. किंवा आपले जे काही चष्मे आपण जे बनवतो तर त्या चष्म्यांची जी काही काच असते ती जनरली ऑप्टिकल ग्लास ही असते. तसेच रंगीत काच हा त्याचा पुढचा प्रकार आहे. आता रंगीत म्हणजे काय, कलर ग्लास. आता काही ग्लास असतात, ज्या काही काचा असतात तर त्या कलरलेस असतात म्हणजे त्यांना कलर हा नसतो.
मग जर आपल्याला वेगळ्या वेगळ्या कलरच्या काचा जर बनवायच्या ठरल्या, तर जे काही आपलं काचेचं जे काही मिश्रण असतं किंवा जे काही मटेरियल असतं त्यामध्ये आपल्याला वेगळं काहीतरी ॲड करावं लागतं. आणि त्यामध्ये जनरली काय करतात, आपले जे काही धातू असतात, धातूंची ऑक्साईड्स, उदाहरणार्थ आयर्न ऑक्साईड, कॉपर ऑक्साईड ही टाकली जातात आणि त्यापासून वेगळ्या वेगळ्या रंगाची काचं ही बनवली जातात. तसेच पुढचा काय प्रकार आहे, प्रोसेस ग्लास. त्याला काय म्हणतात, संस्कारित काच. याचा अर्थ काय की ज्यावेळेस एखादी काच असेल, तिची जर क्वालिटी आणि तिची युटिलिटी म्हणजे तिचं जर प्रमाण आपल्याला वाढवायचं असेल किंवा त्या काचेची जर आपल्याला शेल्फ लाईफ वाढवायचं असेल, तिला इम्प्रूव्ह करायचं असेल, तर त्यासाठी वेगळे मटेरियल त्यामध्ये टाकली जातात आणि त्यापासून वेगळ्या वेगळ्या काच ह्या बनवल्या जातात. तर त्यामध्ये जनरली रेनफोर्स ग्लास हे काचेचा प्रकार आहे, तर हे बनवली जातात. रेनफोर्स ग्लासलाच काय म्हणतात, प्रबलित काच. तसेच प्लेन ग्लास म्हणजे प्लेन काच, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या काच ह्या त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह केल्यानंतर बनवल्या जातात आणि म्हणून त्यांना काय म्हणतात, त्यांना प्रोसेस्ड ग्लास किंवा त्याला संस्कारित काच असं म्हटलं जातं. मग ही जी काही सगळी बघितली आपण, ह्यामध्ये काय बघितलं, यामध्ये काचेचे वेगळे वेगळे प्रकार बघितले आणि काचेचे उपयोग कुठे कुठे होतात आपण ते बघितले. जे आपलं पर्यावरण असतं, पर्यावरण जसं की आपण आधी बघितलं थर्माकोल, ते हानिकारक असतं. त्यामुळे काय होतं, त्यामुळे प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात वाढतं. तसंच ज्यावेळेस काच ही बनवली जाते, तर काच बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तापमान हे लागत असतं. जसे की आपण बघितलं, काच बनवण्यासाठी 1500 डिग्री सेल्सिअसपर्यंत ते मिश्रण तापवावं लागतं. मग त्या केसमध्ये काय होतं, त्या केसमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वायू त्यामधनं बाहेर पडतात. मग ती जी काही वायू बाहेर पडतात त्यामुळे काय होतं, त्यामुळे आपलं जी काही आपली परिसंस्था असते, जी काही बायोडायव्हर्सिटी असते, त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वायू हे मिसळले जातात आणि त्यामुळे प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. म्हणून त्यामध्ये आपण बघितलं की वेगळे वेगळे काचेचे तुकडे टाकले जातात आणि त्यामुळे त्याचं टेम्परेचर हे कमी केलं जातं. मग कमी तापमानाला ती वितळली तर ते जे काही वायू बाहेर पडतात ते कमी प्रमाणावर पडतील आणि त्यामुळे काय होईल, जे काही प्रदूषण असेल त्याची जी काही क्वांटिटी असेल ती कमी होईल. म्हणजे थोडक्यात प्रदूषण हे कमी होईल. मग अशा पद्धतीने हे सगळं आपण काच कशी बनवतो, त्याचा उपयोग काय, त्याचे प्रकार काय, हे सगळं बघितलं.